सादर जय श्री कृष्ण. चौथ्या अध्यायाला सुरुवात करतोय. अत्यंत सुंदर असा हा अध्याय. तिसऱ्या अध्यायापर्यंत कर्मयोगाची पार्श्वभूमी आपण बघितली आणि त्यातूनच आता पुढे पलीकडे जात असताना या ध्यान कर्म संन्यास योग नामक चौथ्या अध्यायाची सुरुवात होते. चांगल्या माणसाच्या मनात सुद्धा कधी कधी असं येऊन जातं की आपण हे सगळं जे काय करतोय, हा सगळा आटापिटा करतोय, हा कशासाठी करतो? आपलं चांगलं, आपणच चांगलं वागायचं किंवा कोणाकडनं काही अपेक्षा करायची नाही, आपण नेहमी मर्यादा पाळायच्या, स्वतः शिस्तीत राहायचं, इतरांनी काहीही केलं तरी चालेल, पण आपण आपलं चांगलं पण सोडायचं नाही, धाकात राहायचं, मोठेपणाची गुरगुर करायची नाही, आपण स्वतःचं कर्तृत्व, आपला मोठेपणा जो आहे तो मानायचा नाही, सारखा आपणच सगळे आपले सद्गुण वाढवायचा प्रयत्न करायचा. ह्यांनी काय होईल? हे सगळं कशासाठी? देवासाठी असं जर म्हटलं तर देवाचा याच्याशी काय संबंध आहे? त्याची पूजा अर्चा तर आपण रोज करतोच, पण हे करून जर त्याला काही मागायचं नाही, पण मग तरी पण त्याचं स्मरण का करायचं? संतांचं का ऐकायचं? आपलं म्हणणं का चालवायचं नाही? गुरु करायचे, त्यांनी सांगितलेली साधनं पाळायची, आणि हे सगळं आपण कशासाठी करायचं? तर या सगळ्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे आपण ज्ञानासाठी हे सर्व करणं आवश्यक आहे. स्वतःला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून हे सगळं करायचं. आणि हे उत्तर गीतेच्या चौथ्या अध्यायाने दिलेलं आहे. केलेल्या सर्व कर्मांचं सार्थक ज्ञान प्राप्तीनेच होत असतं असं सांगणारा हा चौथा अध्याय अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर अशा श्लोकांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अप्रतिम अशा ओव्यांनी नटलेला हा चौथा अध्याय आहे. जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माच्या विजयाचे नगारे सर्वत्र वाजू लागतात, तेव्हा साधूंचं परित्राण आणि दुष्टांचा विनाश आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो, हे भगवंताचं विधान सांगणारे जे प्रसिद्ध श्लोक आहेत ते याच अध्यायात आहे. ईश्वराकडे जाणारे जे वेगवेगळे मार्ग आहेत, ऐश्वर्यासाठी ईश्वराकडे जाणारे वेगळे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मार्गाने लोक जातात. कोण कशासाठी येतो हे ओळखून मी जशाच तसा प्रतिसाद देतो, असं स्पष्ट विधान या अध्यायात भगवंतांनी केलं आहे. आणखीन काय काय सांगितलं या अध्यायात? तर देव म्हणतो की देवाचं जे देवत्व आहे ते ज्यांच्यातून प्रकाशित होतं, ते साक्षात्कारी ज्ञानी पुरुष कसे आहेत यांचं वर्णन, त्यांचा ज्ञानमय जीवन प्रवास कसा असतो याचं दर्शन घडवल्यानंतर या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक प्रकारचे विविध यज्ञ सांगितले आहेत. यज्ञ प्रकरण हे या अध्यायाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं एक भाग म्हटलं जाईल. महाभारतात त्या तत्कालीन काळामध्ये अनेक कामनांनी यज्ञ केले जायचे, आणि यज्ञ करत राहणे हा माणसाचा मुख्य धर्म आहे असा प्रचार सर्वत्र झालेला होता. यातून अनेक सुख मिळतील आणि जीवनाचा मुख्य उद्देश तोच आहे असं असं त्या काळी सांगितलं जायचं. या गोष्टी वेदात सांगितल्या आहेत आणि याविरुद्ध बोलणं म्हणजे वेदांच्या विरुद्ध बोलणं, या धाकामुळे लोक याज्ञिक कर्मकांडाकडे वळले होते आणि त्यामुळेच त्याच्या विरुद्ध जायला कोणी धजावत नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी क्रांती घडवण्यासाठीच अवतार घेतला होता. या असल्या कामनिक याज्ञिक कर्मकांडांच्या नादी तुम्ही लागू नका असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं. अगदी लहानपणी इंद्र वगैरे देवांच्या नादी न लागता, त्यांची पूजा न करता तुम्हाला जो अन्न देतो, तुमच्या गायींना जो गवत देतो, त्या गोवर्धनाची पूजा तुम्ही करा असं भगवंतांनी सांगितलं. त्या गोपाल कृष्णाने हे शिकवलं. त्यानेच कोणालाही न भीता सांगितलं की यज्ञ कर्मकांड हे वेदांमध्ये जरी सांगितले गेले असले तरी तो वेदांमधला प्रमुख किंवा महत्वाचा भाग नाही, तर उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्यातलं ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेक देवतांच्या पूजांच्या नादी न लागता स्वतःमध्ये असलेल्या ईश्वराला बघायला शिका. तुमचे आत्मस्वरूप हे ईश्वर स्वरूप आहे, त्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. जीवनाचा मुख्य उद्देश हा सुख नसून हा आत्मज्ञान आहे, आणि म्हणूनच मी सांगतो तो साधनारूपी यज्ञ तुम्ही करा. या अध्यायामध्ये सांगितलेले विविध यज्ञ म्हणजे ईश्वर पूजेपासून ध्यान समाप्तीपर्यंत, साधन प्राप्तीपर्यंत विविध प्रकारच्या ज्या साधना आहेत ते आहे. त्यात स्वाध्याय, चिंतन, संयमित जीवन, प्राणायाम या सर्व पूरक गोष्टी देखील यज्ञ म्हणून सांगितल्या गेल्या आहेत. या यज्ञ प्रकरणामध्ये अष्टांग योगाचं प्रतिबिंब आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या अशा कोणत्याही कर्मकांडात्मक यज्ञाचा या यज्ञात सांगितलेल्या 12 यज्ञांमध्ये दुरूनही संबंध नाही.
सर्व यज्ञांमध्ये ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे आणि सर्व कर्मे अखेर ज्ञानातच परिसमाप्त होतात. हे भगवानांचे वाक्य जीवनातल्या सर्व कर्मांना, सर्व उपासनांना, सर्व विचारधारणांना, सर्व योग प्रक्रियांना ज्ञानाची दिशा दाखवणारे आहे. आणि आत्मसाक्षात्कारापासून होणारं आत्मज्ञान हे मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. ज्ञान हे अंतिम उद्दिष्ट असलं तरी त्याच्या मार्गाची जी सुरुवात आहे ती प्राप्त स्वधर्म कर्तव्य या करण्यानेच होत असते. प्राप्त कर्तव्य टाळून जे कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्याला सोपवलेलं कर्तव्य आहे ते सोडून, ते त्याला टाळून ज्ञानाकडे जाता येत नाही. हे युद्धाचे प्राप्त कर्तव्य सोडून पाहणाऱ्या अर्जुनाला एका बाजूनी त्याला तसं सांगणे आणि दुसऱ्या बाजूला यज्ञ यज्ञ म्हणून यज्ञविधीतील सर्व गोष्टी रूपक घेऊन विविध साधना सांगणे आणि त्याद्वारे यज्ञाभिमानी लोकांना देखील शांत ठेवणे, त्याच वेळी सर्वांना ज्ञान प्राप्त करून देणारा उपासनांचा मध्यवर्ती मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगणे, या तीनही गोष्टी एकत्र करून श्री भगवान कृष्णांनी आपल्या वक्तृत्व आणि प्रतिपादनातून सर्वांना मोहित केले आहे. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट वक्ता जे मानलं जातं त्याचं प्रत्यंतर या अध्यायात आपल्याला त्यामुळेच येतं. ज्ञाना इतकं पवित्र दुसरं जगात काही नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह वर्तते. ते ज्ञान तत्वदर्शी ज्ञानी गुरूंकडून समजून घेतलं पाहिजे. हे सांगताना ज्ञानप्राप्ती करण्यासाठी विद्यार्थ्याने जी पद्धत किंवा पथ्य अवलंबायला हवी ती कोणत्याही क्षेत्रातील विषय प्राप्त करून घेणाऱ्यांना देखील अगदी कामात येणारी आहे. नम्रपणा, सेवा साधना म्हणजे प्रात्यक्षिक किंवा अडलेल्या ठिकाणी प्रश्न विचारणे, शास्त्र आणि गुरु यांच्यावर श्रद्धा ठेवणे आणि संयम पाळणे, या सर्व त्या गोष्टी आहेत. कर्माकडून ज्ञानाकडे जाणारा हा प्रवास खरोखरच विलोभनीय आहे, अत्यंत सुंदर असा आहे, रमणीय आहे आणि आपण तो अनुभवायलाच हवा. अशा प्रकारे या चौथ्या अध्यायाची आपण एक थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे. चौथ्या अध्यायामध्ये आलेले पहिले जे 3 श्लोक आहेत हे थोडा विषयाची जी आहे ती मांडणी करणारे आहेत. बघूया त्याचं पूर्वदर्शन एकदा थोडक्यात जाणून घेऊया. पहिले 3 श्लोक कर्मयोग विषयक हा जो तिसरा अध्याय आहे हा समता अर्जुनाने प्रश्न विचारला होता. तो प्रश्न काय होता? माणूस स्वतःची इच्छा नसताना कोणीतरी बळाने ढकलल्यासारखा वाईट कर्मांमध्ये म्हणजे पाप करण्यासाठी प्रवृत्त होतो. याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात माणसाच्या वाईट कृती हा त्याच्या स्वतःच्या मनात दडून बसलेल्या कामनांचा परिणाम असतो. यामुळे आपल्या वाईट कृतीचं दायित्व आपण इतर कोणावर ढकलू शकत नाही. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती ही नेहमी आपलं जे काही कर्तृत्व असेल त्याच्या विरोधात जाऊन म्हणजेच मी हे केलं नाही असं म्हणण्यामध्ये अत्यंत चुरशिरी लागली असते. तर इथे भगवंत म्हणतात की आपण जे काही कृत्य करतो, आपण जी काही वाईट चांगली कृत्य करतो त्याचं दायित्व आपल्या स्वतःकडेच असतं. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे वस्तुतः आपले सेवक आहेत. आपण आपला अधिकार जर का वापरला नाही तर ते मग मात्र आपल्या डोक्यावर बसतात. नुसतं बसतच नाही तर ते मग अक्षरशः नाचतात. आपल्याला ते आपले गुलाम करू पाहतात. जणू देहाच्या जीवरूपी राजाचं तेज हळूहळू नष्ट होतं. राजाने आपलं सर्वश्रेष्ठ आणि उच्च असं स्थान राखून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग कुठे आहे हा जीवरूप कुठे आहे या राजाचं स्थान? तर बाह्य विषय जे आहेत त्यांच्यापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी, सूक्ष्म बुद्धी आणि त्याहून श्रेष्ठ तर हे आपलं जे त्या आत्मतत्व आहे ते. या बुद्धीपेक्षा अधिकाराने मोठा, सूक्ष्म आणि श्रेष्ठ कोण? तर तो म्हणजे मी. असं हे बुद्धीपलीकडेच माझं स्थान आहे. परमतत्व हे माझं स्वरूप आहे. भगवंत म्हणतात एवं बुद्धे परम बुद्ध्वा. अशा पद्धतीने बुद्धीच्या पलीकडे असलेलं आपलं परम स्वरूप जाणून घेऊन अंतःकरणाच्या वृत्तींवर नियंत्रण ठेवून म्हणजे कंट्रोल करून त्यांना रोखून हे महाबाहो अर्जुना तू कामरूपी शत्रूला जिंकून टाक. उत्साहात त्यांनी हे विधान केलंय की बुद्धे हे परम बुद्ध्वा, बुद्धीच्या पलीकडे जाऊन म्हणजेच आत्मस्वरूप जाणून घेऊन. खरं पाहिलं तर सर्व अध्यात्मशास्त्र याच गोष्टीसाठी आहे. या बुद्धीच्या पलीकडचं आपलं स्वतःचं तत्वस्वरूप जाणून घेणं म्हणजे आत्मस्वरूपच जाणून घेणं यासाठी केलेला जो आंतरिक प्रयत्न आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे
हाच योगाचा गाभा आहे आणि त्यातूनच आत्मज्ञान प्रकट होत असतं. योगाबद्दल भगवंतांनी सांगायला सुरुवात केली होती, पण हा योगाचा स्वतंत्र विषय सुरू झाल्यामुळे श्री व्यासांनी ग्रंथाची मांडणी करण्यामध्ये 4थ्या अध्यायापासून या योगाभ्यासाला सुरुवात केली आहे. पहिल्या श्लोकामध्ये विवस्वान म्हणजे सूर्य, मनु, इक्ष्वाकू अशी योग परंपरा सांगितली आहे. योग परंपरेचं महत्व हे आहे की प्रत्येक पिढीत ते योगज्ञान अनुभवण्याच्या पातळीवर कसं येईल, प्रक्रिया जास्तीत जास्त सोप्या कशा होतील याचे प्रयोग होऊन पुढच्या पिढीला आचरणात आणण्यासाठी जास्तीत जास्त सोयीस्कर आणि सोप्या पद्धती दिल्या जातात. भारतात हे योगशास्त्र विकसित जसं जसं होत गेलं तसं तसं आजवर अनेक योग परंपरा निर्माण झाल्या. त्यामध्ये राजर्षी योग परंपरेचा उल्लेख करून दीर्घकालीन योग जो आहे तो वास्तविक लुप्त झाला आहे असं भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं. आणि तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, तू माझा सखा आहेस म्हणून मी तुला हे पुरातन योग तत्व सांगतोय, योग रहस्य सांगतो आहे असं म्हणून जास्तीत जास्त तो योग स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी मग तो विषय मांडायला सुरुवात केला. पण असं जरी वाटत असलं तरी मध्येच अर्जुनाने प्रश्न विचारला, तू हा योग सूर्याला कधी सांगितलास? हा प्रश्न विचारल्यामुळे योग प्रवाह जो भगवंतांचा वक्तृत्व प्रवाहातून जो प्रवाहित होणार होता तो दुसऱ्या विषयाकडे वळला. बुद्धीच्या पलीकडे असणारं तत्व सांगणे या योगासंबंधीच्या विधानातून या अध्यायाचा जन्म झालेला आहे. आणि योगज्ञान सांगण्याची भूमिका या अध्यायात आणि इथून पुढे 6व्या अध्यायापर्यंत पूर्ण होणार आहे. हे लक्षात ठेवून योग या विषयाच्या प्रस्तावनेचा या 3 श्लोकांमध्ये एक छोटासा भाग आपण बघितला. आता आपण या पहिल्या श्लोकाकडे वळूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवान वाच, इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं, विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम अव्ययं, विवस्वान् मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत्. इमं अव्ययं योगम, हा अव्यय योग, अहम विवस्वते प्रोक्तवान, मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला होता. विवस्वान मनवे प्राह, सूर्याने तो मनुला सांगितला. आणि मनुहू इक्ष्वाकवे अब्रवीत, आणि म्हणून इथे तो नंतर इक्ष्वाकुला सांगितला. समग्र अर्थ आहे, हा अव्यय योग मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला सांगितला आणि मनुने मग इक्ष्वाकुला सांगितला. श्री भगवान वाच. तिसऱ्या अध्यायात भगवंतांकडून अर्जुनाला कर्मयोग सांगून झाला. त्याच्या अखेरीस अर्जुनाने केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बुद्धी, मन, इंद्रिय यांच्यात दडून बसलेल्या आणि अयोग्य वागायला लावणाऱ्या या ज्या कामवृत्ती आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी पलीकडचा परम जे आत्मतत्व आहे त्याचा उपाय भगवंतांनी सांगितला. हा योग प्रक्रियेचा गाभा आहे आणि म्हणूनच सहज योगाबद्दल त्यांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. इमम अव्ययम योगम, हा अव्यय योग जो आहे, अहम विवस्वते प्रोक्तवान, मी तो कोणाला सांगितला तर मी तो विवस्वानाला सांगितला. अर्जुनाच्या ज्या प्रश्नाला उत्तर देत असताना भगवान ओघामध्येच बोलत आहेत. ते नव्याने हा विषय सुरू करत नाहीत. श्री व्यासांनी विषयाच्या विवरणासाठी म्हणून सोयीस्कर म्हणून या वाक्यापासून 4था अध्याय असा सुरू केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं काही अध्याय पद्धतीने अजिबात सांगितलेलं नाही. ते अर्जुनाला असं काही म्हणाले नाही की अर्जुना इथे आता 3रा अध्याय संपला आणि आता इथे 4था अध्याय सुरू होईल, अथ चतुर्थोध्याय असं वगैरे काही सांगितलेलं नाहीये. आता हा 4था अध्याय आहे असं म्हणायचं काम जे आहे हे कोणी केलं तर हे श्री व्यासांनी केलेलं आहे. श्रीकृष्णांच्या वचनांना ग्रंथरूपी आकार देत असताना 3रा आणि 4था अध्याय वेगवेगळे केले. परत श्री भगवान वाच असं त्यांना म्हणावं लागलं कारण ते विषय बदलतायत. खरं तर त्यांचं बोलणं चालूच होतं आणि बुद्धीच्या पलीकडे असणारं हे जे आत्मतत्व आहे ते जाणून या दुर्जय कामरूपी शत्रूला तू जिंक, हा अव्यय योग जो आहे हा मी पूर्वी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितलाय असं ते म्हणत आहेत. आत्मतत्व अव्यय अविनाशी असं असतं. या अव्यय तत्वाशी आपली मुळात जी एक रूपता आहे ती अनुभवणं म्हणजेच अव्यय योग असं म्हणता येईल. हा योग मी विवस्वानाला सांगितला. विवस्वान म्हणजे कोण तर सूर्य. हे फार अद्भुत वाटतं आणि पेलवत पण नाही. पुराण कथेनुसार जर पाहिलं तर कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती यांना 12 पुत्र झाले
आणि अदितीचे पुत्र म्हणून त्यांना आदित्य असं म्हटलं जातं. यांच्यामधला जो सर्वात मोठा तो म्हणजे विवस्वान. त्याला भगवान श्रीकृष्णांनी योग सांगितला, भगवंतांनी योग सांगितला. विवस्वानाचा मुलगा होता मनू आणि त्या मनूचा मुलगा म्हणजे वैवस्वत मनू. वैश्विक भूमिकेतून जर आपण बघितलं तर श्रीकृष्ण जे बोलतायत ते म्हणजे सूर्य हे कर्मयोगाचं प्रतीक आहे. त्याचं कर्म तो न बोलता काहीही अपेक्षा न करता सतत करत असतो. याचं फार सुंदर विवेचन जे आहे ते विनोबा भावे यांनी देखील त्यांच्या प्रवचनांमध्ये केलेलं आहे की सूर्याची भूमिका कशी असते. कर्मयोगी आहे सूर्य. एवढी उष्णता, एवढा प्रकाश तो जो सर्वांना देतो, पण कोणाकडे कधी बिल नाही पाठवत की मी एवढा प्रकाश दिलेला आहे. त्याच्या प्रकाशामध्ये चांगली आणि त्याबरोबर असलेली वाईट कृत्य देखील घडत असतात, पण तो आपला प्रकाश देण्याचं काम काही सोडत नाही. काय चाललं आहे पृथ्वीवर म्हणून प्रकाश तो बंद करत नाही. लाल झाला तरी रागाने लाल कधी होत नाही. ईश्वरी शक्तीने सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश देण्याचं काम हे सहजपणे करत असतो. माणसांनी त्यापासून प्रेरणा घेऊन आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. कर्मयोगाची तत्व प्रतिकात्मक रीतीने सूर्याच्या कर्मांमध्ये आपल्याला बघता आली पाहिजे. विवस्वान मनवे प्राह. सूर्याने हा योग नंतर मनूला सांगितला. सूर्याने योग कसा सांगितला असेल तर तो प्रेरणात्मक रीतीने सूर्याचं कर्म बघून बघून त्यावर चिंतन करता करता मनूच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कर्मयोगाच्या तत्वाचं स्फुरण झालं असेल. म्हणूनच तेच म्हणजे सूर्याने मनूला सांगणे. पौराणिक कथेनुसार विवस्वानाचा मुलगा मनू, विवस्वानाने मनूला योग सांगितला हे सरळ सरळ आहे. मनुहू इक्ष्वाकवे अब्रवीत. मग मनूने कोणाला सांगितलं तर तो इक्ष्वाकूला सांगितला. प्रभू रामचंद्रांनी ज्या कुळात जन्म घेतला, अवतार घेतला, तो जो सूर्यवंश आहे तो मनू आणि इक्ष्वाकू यांच्यापासून सुरू झालेला आहे. शरयू नदीच्या काठी त्यांनी अयोध्या नगरी बसवली. मनूने योग आचरून आपल्या अनुभवांसह आपला पुत्र इक्ष्वाकू याला तो सांगितल्याचं महत्व विशेष आहे. पुत्र म्हणून अधिक आत्मीयतेने त्यांनी सांगितलं असेल, पण त्याहून महत्वाचं म्हणजे मनूने ती तत्व प्रत्यक्ष आचरून त्यांच्या मानवी प्रयत्नातून अनुभवण्याच्या पातळीवर त्यांना आणलं. एका पिढीने पुढच्या पिढीकडे ती तत्व प्रक्रियेसह सोपवणे म्हणजेच योग परंपरा. ही केवढी मोठी परंपरा आहे हे पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. बघूया दुसरा श्लोक. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः सह कालेन इह महता योगः नष्टः परन्तप. एवं परंपरा प्राप्तम म्हणजे अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला. इमं राजर्षयः विदुः. हा इमं म्हणजे हा, राजर्षयः विदुः राजर्षींनी जाणला. विदुः म्हणजे जाणणे. इमं राजर्षयः विदुः हा योग राजर्षींनी जाणला. परंतु परंतप हे शत्रूला तापन करणारा अर्जुना. सहयोगः महता कालेन तो योग दीर्घ काळाने इह नष्ट इथे लुप्तप्राय झाला आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं योग. त्याचा एक समग्र अर्थ बघूया दुसऱ्या श्लोकाचा की अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला हा राजर्षींनी योग जाणला, परंतु हे अर्जुना तो योग दीर्घ कालपर्यंत इथे आता लुप्तप्राय झाला आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं योग. अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला हा योग. योग हे शास्त्र असलं तरी ती प्रक्रिया जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला प्रयोग करून त्यानंतर त्याचा अनुभवणाऱ्या त्या योग परंपरेला एक विलक्षण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यातूनच योग प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सोपी होत जाते. एका पिढीतील योगी कर्मतत्वाची ही जी कर्मयोगाची ही जी तत्व आहे ही स्वतः आचरणात आणतात आणि आपल्या अनुभवासह ते पुढच्या पिढीला आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत पास ऑन करतात, म्हणजेच ते विवरणासह सांगू शकतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर नाथ संप्रदायाच्या सुरुवातीला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांच्या काळामध्ये हठयोगिक प्रक्रियांचं प्राबल्य होतं. सांसारिक कर्तव्य पार पाडत असताना योग आचरण्यासाठी पुढे गहिनीनाथांनी यात सगुण भक्तीसह अष्टांग योग सांगितला.
आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या अनेक शिष्य संप्रदायातून हा योग समजायला आणि आचरायला हळूहळू अधिकच सोपा होत गेला. प्रत्येक पिढीतील आचार्यांनी त्या त्या पिढीला आचरायला सरळ सोपा आणि अगदी त्याच्या मूळ तत्वांना बाधा न आणू देता योग जो आहे तो समजावून सांगितला. काल्पनिक आणि गूढ भाग जो आहे त्यातला तो कमी केला आणि शास्त्राला आचरून तर्कसंगत विचार आणि प्रक्रिया यांचा योग्य मेळ घालून काम परंपरेतून घडत असतं आणि सर्व संतांच्या मागे ही योग परंपरा जी आहे ही दिसून येते. इमम राजर्षय विदुः हा योग अनेक राजर्षींना देखील प्राप्त झाला आहे. ब्रह्मर्षी हे योग तर जाणतच होते, पण त्याशिवाय ते ब्रह्मर्षी झालेच नसते, कारण योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. ब्रह्मर्षी हे केवळ वैचारिक ब्रह्मज्ञानी नसतात, वैचारिक ज्ञानी कुणालाही होता येतं. ब्रह्मर्षी हे शब्दांमध्ये योग ज्ञान गृहीतच धरत असतात. त्यामुळे काही व्यक्तींमध्ये एक वाद निर्माण करून दिला होता की हे योग ज्ञान राजर्षी जाणत होते पण ब्रह्मर्षी जाणत नव्हते. असं नाहीये, हा वाद एकदम निरर्थक आहे. ब्रह्मर्षी जाणत होते आणि राजर्षी देखील जाणत होते असे वाद निर्माण करणारे हे काहीच त्यांना स्वतःला काही ते जाणत नव्हते हे मात्र निश्चित. ब्रह्मर्षीच्या परंपरा होत्याच, पण ते अर्जुनाला सांगणं काही महत्वाचं नाहीये. इथे राजर्षी जाणत होते हे सांगणं महत्वाचं आहे. राजर्षींची योग परंपरा काय आहे आणि अर्जुनाला सांगण्याचं त्याचं काय कारण आहे. राजर्षी योग जाणत होते आणि त्याचं आचरण करत होते हे अर्जुनाला सांगण्याचं कारण काय, तर तो राजकुळात जन्माला आलेला आहे, पण त्याची जी मनोभूमिका आहे ती ऋषींप्रमाणे आहे. वनवास आणि तपाचरण या दोन्ही गोष्टी त्याच्या अगदी अंगवळणी पडलेल्या आहेत. राजसंसार करून योग साध्य करणाऱ्या राजाचं उदाहरण देण्याने तो स्वतःला या मालिकेमध्ये बघू शकत होता. परंतप इथे का म्हटलेलं आहे, हेच संबोधन इथे का वापरलं आहे. परंतप म्हणजे शत्रूंना ताप देणारा. योग मार्गातील शत्रू हे कोण, तर हे आपल्या मनामध्ये जे उद्भवणारे विकल्प आहेत किंवा विकार आहेत, त्या वृत्ती जे आहेत ते आपले शत्रू. त्यांना जिंकणं बाह्य शत्रूंपेक्षा जास्त कठीण आहे. हे समजून घेऊन सांभाळून पण अगदी कणखरपणे त्यांना योग्य वळण द्यावं लागतं. म्हणजेच निग्रह निश्चयाचं बळ या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं. इथं तुझं बळ वापरून पहा असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच इथे परंतप हे संबोधन वापरलं आहे. विवस्वान मनु इक्ष्वाकू आणि यानंतरची राजपरंपरा कशी आहे बघा. इक्ष्वाकू नंतर त्यांच्या राजघराण्यात रघुवंशात ही योग परंपरा चालत राहिली. ध्यान योगाचा जो अंतर्भाव होता त्यामध्ये कर्मयोग राजर्षी जाणत होते आणि ते आचरत देखील होते. राजर्षी म्हणजे कोण, तर राजे. आणि राजे असूनही जे ऋषितुल्य कार्य करायचे, अंतःकरण ज्यांचं जे ऋषितुल्य होतं असे ते राजर्षी. राजेपणा पेक्षा साधेपणाने आपलं राजकर्तव्य पार पाडत असलेले जे राजे त्यांना राजर्षी म्हणतात. ज्या इक्ष्वाकूचा या पूर्वीच्या श्लोकामध्ये जो उल्लेख आलेला आहे त्याच कुळामध्ये रामाचा अवतार जन्म घ्यावा, हे एवढं ते पवित्र असं कुळ होतं. राजा हरिश्चंद्र आपल्याला माहिती आहेच, पण याच कुळात जन्मलेले अंशुमन, दिलीप आणि भगीरथ या तीनही पिढ्यातील राजांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी तप केलं. मृत्यू येणार हे कळल्यानंतर खटवांग राजाने क्षणात अंतःकरणातून सर्वस्वाचा त्याग केला आणि आत्मस्वरूपावर संयम करून मृत्यूपूर्वी एका प्रहारात मुक्त अवस्था त्याने प्राप्त केली. त्यापूर्वीची जी साधना आणि तिला पूरक जे ऋषितुल्य जीवन हे असल्याशिवाय हे सगळं साध्य होत नाही. खटवांगाचा मुलगा दिलीप याने सिंहाच्या तोंडातून गाईला सोडवत असताना सिंहाची जी क्षुधा होती तिची व्यवस्था करण्यासाठी स्वतःचं शरीर अर्पण केलं. त्याचा मुलगा रघु याने सर्व दक्षिण यज्ञ करून सर्वस्वाचं दान केलं आणि तो चक्रवर्ती सम्राट आपल्या पत्नीसह झोपडीमध्ये साधेपणाचं जीवन जगून गेला. त्याच्यावरून त्याच्या कुळाला सूर्यवंशी यावरून रघुवंश असं नाव पडलं. रामाच्या तारुण्यावस्थेत त्याने 14 वर्ष वनवास भोगला. ऋषींसारखं जीवन त्याने आपलं सपत्नीक जगताना ऋषितुल्य आचरण करून त्याने ते व्यतीत केलं. त्याचे पुत्र लवकुश तर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातच जन्माला आले आणि तिथेच वाढले. राजर्षी आणि योग परंपरा हे शब्द आणि या शब्दाला जागवत कित्येक राजांनी
दिव्य त्यांचं जीवन जे आहे हे दिव्य जीवनांनी उजळलेलं आहे. यामध्ये शिबी, राजा जनक, राजा अश्वपती यासारखे अनेक राजे होऊन गेले. इक्ष्वाकूचा एक मुलगा होता निमी, त्याचा पुत्र नाभाग आणि त्याचा मुलगा मिथिला नरेश जनक. याच्यापासून 12 ते 15 पिढ्यानंतर देवरथ जनक याचा जन्म झाला. हाच जनक याज्ञवल्क्यांच्या ऋषींच्या समकालीन होता आणि तो मोठा ब्रह्मवेत्ता आणि कर्मयोगी होता. कर्मयोगात आचरण कर्मयोग आचरण करत असताना परमसिद्ध अवस्था प्राप्त करून घेतलेला जनक असा गीतेने कर्मयोगाच्या अध्यायामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो हा जनक राजा. विदेह जनकापासून अर्जुनापर्यंत अनेक म्हणजे जवळपास 88 पिढ्या आणि 1760 वर्ष होऊन गेली. तेव्हा त्यामध्ये हा योग कधी लुप्त झाला हे सांगताच येत नाही. पण त्या दीर्घ काळाचा उल्लेख करत असताना भगवंत म्हणतात की इवं विवस्वते योगम अशा पद्धतीने विवरण केलेलं आहे. सह कालेन इह महत्ता योग नष्ट परंतप. हे शत्रुतापना तो योग दीर्घकाळ इथे होता पण हळूहळू तो लुप्तप्राय झालेला आहे. काळाचं महत्व आणि योग परंपरा नष्ट होणं हे आपण आधी बघितलं पाहिजे. राजसत्ता राखण्यासाठी इतर सत्ता विपासूंना रोखावं लागतं. सत्ता आणि पैसा यांचा अतूट संबंध आहे. त्यातच हळूहळू उपभोगात्मक वृत्ती जी आहे ती जागृत होते आणि या सर्व गोष्टी ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या भूमिकेतून हळूहळू माणूस विसरून जातो. योगासाठी संयमी जीवनाची आणि ज्ञान प्रधान वृत्तीची सजग ती जी वृत्ती आहे ती आपल्याला सतत जागृत ठेवावी लागते. ते स्वतःवर जे करण्यासाठी जे प्रयोग असतात, पैसा किंवा ऐश्वर्य अधिकार यांच्यासाठी यांचा स्वतःसाठी उपयोग करायचा नसतो. बरं, ही योग परंपरा चालवली नाही तर राजाचं काही बिघडत नाही. म्हणून ही प्रक्रिया हळूहळू कर्मयोगाच्या त्या धारणा दुय्यम स्थानावर आल्या आणि तिथून न दिसतील अशा हळूहळू खालच्या क्रमांकावर गेल्या. ही गोष्ट राजांच्याच बाबतीत नव्हे तर कुठल्याही साधकाच्या बाबतीत देखील घडू शकते. उपभोग सुखामध्ये ज्ञानप्राप्तीची इच्छा हळूहळू कधीतरी लुप्त होऊन जाते, ती विरघळून जाते, अदृश्य होते. स्वतः आचरणाच्या ज्या योग प्रक्रिया आहेत त्या साधनेमध्ये मग सातत्य हळूहळू कमी होत जातं आणि मग तो नित्य आचरण करण्याऐवजी नैमित्तिक आचरण करतो. उपासनेचं नित्यत्व जातं आणि केवळ समारंभाच्या दिवशी उपासना करायची असं त्याला स्वरूप प्राप्त होतो आणि मग योग नष्ट होण्याचा काळ जन्माला येतो. श्रीमद शंकराचार्यांनी योगो नष्ट या पदावर भाष्य करताना फार सुंदर म्हटलंय. ते म्हणतात दुर्बलान अतिंदे अजितेंद्रियान प्राप्य नष्टम योगम. वेदांमध्ये एक असा प्रसंग आहे, त्यामध्ये एकदा विद्या ब्रह्मदेवाकडे गेली आणि ती त्यांना काय म्हणाली बघा, माझं रक्षण कर, मी तुझे भांडार आहे. मला दूषण देणारे किंवा सरळपणाने न वागणारे किंवा जितेंद्रिय नसणारे असे जे कोणी असतील त्यांना तू मला देऊ नकोस. अशा रीतीने माझं जर तू संरक्षण केलं तरच माझ्या ठिकाणी सामर्थ्य कायम राहील. अव्यय योग नष्ट कसा होईल बघा. जो अव्यय आहे तो योग नष्ट कसा होईल, यात काळाची बलवानता हे एक कारण आहे आणि वास्तविक कारण आचरण करणाऱ्यांच्या मनाची दुर्बलता आहे. योग नष्ट होत नाही. आचरण करणारे जे आहेत त्यांची उमेद किंवा त्यांचं सातत्य हे सुख आणि त्या संबंधित अशा वृत्ती मध्ये गेल्यामुळे नष्ट झाल्यासारखं होतं. परंपरा खंडित झाल्यावर उत्सुकांना मार्गदर्शन, पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळत नाही आणि जसा जसा काळ जात जातो तसं तसं काळ योगाचं आचरण हळूहळू कमी होत जातं. हा काळाचा नव्हे तर उपभोग वृत्तीचा परिणाम आहे आणि ज्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत हळूहळू उदासीनता निर्माण होते. भगवान श्रीकृष्ण इथे काळाच्या ओघामध्ये योग नष्ट झाल्याबद्दल विषाद प्रकट करत नसून ते केवळ फक्त वस्तुस्थिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. स एवायम तिसरा श्लोक आपण आहे, पण आता मला वाटतं वेळ कमी. स एवायम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. सह एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा च इति रहस्यं हि एतत् उत्तमम्. सह एव अयं, तोच हा.
पुरातन योग, पुरातन योग, मे भक्त च सखा असी, तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा देखील आहेस. इति अद्य मया ते प्रोक्त, म्हणून आज मी तो तुला प्रोक्त म्हणजे सांगितला. ही एतत् उत्तमम रहस्यम, कारण हे योग ज्ञान जे आहे हे उत्तम रहस्याचा विषय आहे. संपूर्ण समग्र अर्थ असा आहे तिसऱ्या श्लोकाचा, की तोच हा पुरातन योग, तू माझा भक्त आणि सखा आहे म्हणून मी तुला आज सांगितलं आहे. कारण हे योग ज्ञान उत्तम रहस्याचा म्हणजे गहन विषय आहे. पुरातन योग म्हणजे पुरातन योग. पूर्वपार मानव समूह जो आहे तो देवाचा वेध घेत आलेला आहे. त्यापैकी भारतीय ऋषींनी हा वेध स्वतःच्या अंतरातच घ्यायला सांगितला आणि मग हळूहळू त्यांनी स्वतःवर अनेक प्रयोग केले आणि देवाच्या एकरूपतेची अवस्था कोणत्या प्रक्रियेने प्राप्त होते हे याचं शास्त्र पिढ्यानपिढ्या त्यांनी आत्मसंशोधनातून निर्माण केलं, विकसित केलं. यातून हजारो वर्षांचा काळ लागला आणि यातून हा वेध घेत उपनिषदांच्या कालाच्या आधीपासून म्हणजे इसवी सन 7 ते 8 हजार वर्षापासून हा जो ध्यास आहे हा घेत घेत हळूहळू योग ज्ञान झालं. गीता उपनिषद आणि योग यांचा काळ कोणता होता तर टिळक म्हणतात, त्यांनी त्यांच्या ओरायन या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की इसवी सन पूर्व 4000 वर्षापूर्वी गीतेचा काळ असावा. मासाना मार्ग शीर्षोहम असं 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात आलेलं आहे. त्या काळामध्ये मृगशीर्ष नक्षत्र जे आहे ते वर्षारंभी नक्कीच असलं पाहिजे. चांद्रमास आणि सूर्यमास यामध्ये असलेल्या फरकामुळे दर 2000 वर्षांनी त्यांच्या आरंभी वर्ष नक्षत्रामध्ये नक्षत्र पुढे सरकतं. त्यानुसार मृगशीर्ष नक्षत्र वर्षाच्या सुरुवातीला असण्याचं काळ म्हणजे गीतेचा काळ हा 4000 वर्ष या गणितामध्ये मांडून लोकमान्य टिळकांनी त्याला तो प्रसिद्ध केला. वेद उपनिषदांचा जो काळ आहे तो गीतापूर्व किमान 1.5 ते 2 हजार वर्ष धरावा लागेल आणि त्यापूर्वीचा योगशास्त्र विकसित होण्याचा काळ म्हणजे 1.5 ते 2 हजार वर्ष. म्हणजे योग विकसित होण्यासाठी साधारणतः इसवी सन पूर्व 7 ते 8 हजार वर्ष इतका काळ आहे. तो गीतापूर्व 4000 वर्षापूर्वीचा असावा आणि म्हणूनच भगवंतांनी त्याला पुरातन योग असं म्हटलं आहे आणि आपणही म्हणूनच तसं मानायला हरकत नाही. सह एवम अयम अद्य मया ते प्रोक्तम, तोच हा योग मी आज तुला सांगितला. बुद्धी पलीकडचं हे जे तत्व आहे ते जाणून घेऊन बुद्धी मन इंद्रिय यांच्यावर नियंत्रण करणं हे कर्मयोगाचं अविभाज्य अंग आहे. कारण त्याच्याशिवाय काम जिंकता येत नाही आणि कर्म निष्काम होत नाही. कर्म निष्काम करण्याचा प्रयत्न जर अंतर्भूत नसेल तर कर्माचा कर्मयोग होत नाही आणि यामुळे ध्यानयोग कर्मयोग हे एकमेकांपासून कधीही आपण वेगळे करू शकत नाही. असा हा ध्यानयोग अंतर्भूत असलेला हा जो कर्मयोग आहे हा मी तुला आता सांगितला. आणि आता पुढे मी कर्मयोग सांगून झाल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये अंतःकरणातल्या वृत्तींमध्ये बुद्धीतल्या विवेकाने उपशमन करणे आणि बुद्धी पलीकडे असणारं जे तत्व आहे ते जाणून घेणे या योगाच्या एकाच वेळी साधनाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांचा हळूहळू त्यांनी उल्लेख करून हा तो पुरातन योग मी तुला सांगितला. त्याचं कारण काय? कारण तू भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तर उत्तमम, तू माझा भक्त आणि सखा आहेस. रामकृष्ण म्हणतात की एखाद्या जुन्या बगीच्यामध्ये सहज एखादी तोटी जर फिरवली तर अचानक कारंजाचा जो फवारा आहे तो उडत राहावा, तसाच प्रकार इथे काहीतरी झालेला आहे. इथे ही तोटी म्हणजे योगाचा विषय. तो निघाल्यामुळे अत्यंत उत्साहपूर्ण विधान भगवंताच्या मुखातून येत आहेत. त्यांचं अर्जुनाबद्दलचं प्रेम प्रकट होऊन तू माझा भक्त आहे, तू माझा सखा आहे आणि म्हणूनच मी तुला हे रहस्य सांगत आहे असं ते म्हणतात. स्वामी अखंडानंद महाराज म्हणतात, अर्जुन तुम भक्त हो सेवा की प्रधानता से और सखा हो स्नेह की प्रधानता से. सखा म्हणजे काय तर अतिशय जवळचा. भक्ताला देव अगदी जवळचा वाटतो तो भक्तीमुळे, देवाला भक्त अगदी जवळचा वाटतो ते सख्य प्रेमामुळे. आणि इथे तर दोन्ही गोष्टी आहेत, अर्जुनाकडनं भक्ती आणि कृष्णाकडून सख्य. आता रहस्य सांगायला कशाचाच अडसरा नाहीये. देवाचं कार्य हे असं आहे की तुला सांगतो म्हणून ते सगळ्या जगाला हे सांगत आहेत. कोणी कुणाला काही कल्याणकारक गोष्ट अत्यंत प्रेमाने जर सांगत असेल आणि तिसरी कोणी जर ती नकळत ऐकली तर प्रत्यक्ष प्रयोग करून जर तिने ती आत्मसात केली तर त्याचं कल्याणच होणार आहे. त्याचं उदाहरण म्हणजे शंकरांनी मोठ्या प्रेमाने पार्वतीला योग रहस्य सांगितलं आणि ते मत्स्येंद्रनाथांनी ऐकलं आणि ती योग प्रक्रिया आत्मसात करून ते सिद्ध झाले. तसं भगवंत जर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असतील तर आपण ऐकत आहोत ना.
मग आपण कोण झालो? तर आपण मच्छिंद्रनाथांचं डोळ्यांसमोर उदाहरण ठेवायचं आणि आपण विषय देखील तो योगाचाच आहे, तर ते ज्ञान ग्रहण करण्याबद्दल आपण प्रयत्न निश्चितपणे करायला हवा. रहस्यम या शब्दाबद्दल फार गैरसमज आहे. लोकांना ब्रह्मज्ञान, योगज्ञान या गोष्टी अत्यंत गुप्त आहेत असं वाटतात आणि अशा प्रकारे हे ज्ञान सगळ्यांसाठी नाही, हे एक रहस्य आहे. विशिष्ट गुरु शिष्य एकमेकांना ते ज्ञान प्राप्त देतात असा गैरसमज आहे. स्वतःच खोटं महत्व वाढवून घेणं असे उद्योग पूर्वी अनेकांनी केले आहेत आणि आजवरही अनेक लोक करत आले आहेत. रहस्यम एतत् उत्तमम याचा अर्थ हा योग प्रक्रिया जो आहे, ही जी योग प्रक्रिया आहे, बुद्धीकडे असणारे हे जे परम तत्व आहे, हे जाणून घेणं आणि ते जाणण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याचं अनुसंधान करणं, हेच ते त्याचं रहस्य आहे. हे कोणीही उत्सुक व्यक्तीने नीट समजावून घेतलं आणि ती प्रक्रिया समजून घेतली तर त्याला ती निश्चितपणे कळणार आहे. भगवंत हे सगळ्यांसाठी हे रहस्य सांगत आहेत. त्यात गुप्त ठेवण्यासाठी असं काही नाही. विशिष्ट लोकांचाच यावर अधिकार आहे असं देखील अजिबात नाही. त्या ठिकाणी अनेक प्रसंग आलेले आहेत की पार्थाचं जे काही प्रेम आहे भगवंताविषयी ते कसं आहे आणि म्हणूनच त्याला सखा जे म्हटलं आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. ते आपण बघूया पुढील वेळी. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं प्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्वांना सादर जय श्री कृष्ण.